कल्याण कोर्टात उद्धव ठाकरेंचा जबाब नोंदवण्यात आलाय। उद्धव ठाकरे व्हीसीद्वारे कोर्टात हजर झाले होते। उद्धव ठाकरेंना 30 ते 35 प्रश्न विचारल्याचं सूत्रांकडून कळतंय। वसंत डावखरे बदनामी प्रकरणी ही सुनावणी झालेली आहे। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी स्वप्नील। वसंत डावखरे बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी व्हीसीद्वारे आज हजेरी लावलेली आहे सुनावणीला। काय नेमकं? नक्कीच व्हीसीद्वारे ही महत्वाची सुनावणी पार पाडलेली आहे। 2009 मधलं खरं तर हे प्रकरण आहे। वसंत डावखरे यांच्या संदर्भात काही बदनामीकारक वक्तव्य केलं असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्यावरती होता। 2009 पासून हे प्रकरण खरं तर सुनावणीसाठी आलेलं होतं आणि एकूणच आज व्हीसीद्वारे उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावलेली आहे। उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा हजर राहणार आहेत। मात्र एकूण 30 ते 35 प्रश्न हे उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आले असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांना काही प्रश्न विचारण्यात आलेले होते। त्यामध्ये तुम्ही वसंत डावखरे यांच्या संदर्भात बदनामीकारक वक्तव्य केलं होतं का, तर त्यांनी यामध्ये आपलं म्हणणं मांडलेलं आहे। या प्रकरणात काही तथ्य नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे। दरम्यान आणखी काही प्रश्न होते या संदर्भात खरं तर काही सभा झाल्या होत्या, काही बैठका होत्या, काही भाषणं जी आहेत या संदर्भातील वक्तव्य केलं होतं का, या भाषणांमध्ये जाहीर वक्तव्य केलं होतं का, या संदर्भातील सुद्धा विचारणा झाली। मात्र उद्धव ठाकरे यांनी यावरती सकारात्मक प्रतिसाद देऊन उत्तरं जी आहेत ती नोंदवलेली आहेत। त्यामुळे आता यावरती कोर्टाचं समाधान झालंय का, तसेच प्रतिवादी यांचं समाधान झालंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे पुढील माहितीसाठी उद्धव ठाकरे यांना पुन्हा व्हीसीद्वारे किंवा प्रत्यक्ष सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची विनंती किंवा त्यांना आदेश देण्यात येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आनंद परांजपे, रमाकांत देवळेकर हे सुद्धा प्रत्यक्ष न्यायालयामध्ये हजर राहून आपले जे जबाब आहेत, साक्ष जे आहेत ते नोंदवणार आहेत। त्यामुळे उद्या महत्त्वाची सुनावणी यामध्ये पार पडणार आहे। यानंतर न्यायालय नक्की काय निरीक्षण नोंदवतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद स्वप्नील, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।